मग काय सांगाल भाऊन तुम्ही आज सोबत आलाय, तिथे एक बैठक पार पडणार आहे, काय बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, कशाची किंमत? बैठकीमध्ये चर्चा म्हणजे आज वहिनी पहिल्यांदाच भेटतो सदस्यांना, पंचायत सदस्यांना भेटतायत. खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांचं जाणं हे आपल्या सगळ्यांना दुःखदायक आहे. आणि आज वहिनी सगळ्या सदस्यांची नवीन सर्वांची ओळख, सगळ्यांचे मतदारसंघातले प्रश्न, मतदारसंघातल्या अडचणी हे सगळे समजून घेऊन निश्चित प्रकारे वहिनी या बाबतीमध्ये आपण भविष्यामध्ये काय मार्ग काढला पाहिजे या बाबतीमध्ये साधंबाधं चर्चा होईल. मामा विलिनीकरणाबाबत काही चर्चा होणार आहे का? बरेच दिवस झाला मला अजून तो विषय मी अजून बहिरलेला नाही. या बाबतीमध्ये आता सगळीच वरिष्ठ बसतील आमचे, योग्य तो निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील. सहकारी मंत्री म्हणून तुमचं काय मत? शेवटी वरिष्ठ ह्या ज्या गोष्टी आपण बोलणं बरोबर उचित नाही त्या गोष्टी आम्ही बोलणं बरोबर नाही. येत्या 15 दिवसात सुमित्रा पवार या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष होतील अशी चर्चा आहे. आमची मंगळवारी बैठक आहे, मंगळवारी बैठक आहे. आपले सहकारी माजी आमदार रमेश थोरात यांनी आता इच्छा व्यक्त केली की दोन्ही राष्ट्रवादीनं एक व्हावं. तुम्ही एक सरकारमधले मंत्री आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहात, तुम्हाला मला काय वाटण्यापेक्षा आता शेवटी वहिनी आता प्रमुख आहेत. वहिनी आता त्या बाबतीमध्ये वहिनी सगळे वरिष्ठ बसतील सगळे एकत्र. तुम्हाला वाटते दोन्ही पक्ष एकत्र येतील? माझ्या वाटण्यापेक्षा मला 100% मला वाटत म्हणजे माझ्या वाटण्यापेक्षा वहिनींना तो विषय निर्णय घेऊ द्या. कसं होतं एखाद्या गोष्टीवर वरिष्ठांच्या निर्णयावर बोलणं आपण उचित वाटत नाही. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आपण स्थापन केली होती आणि त्याचा सुरुवात झालेली आहे. त्याचा रिपोर्ट साधारणतः आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला तो रिपोर्ट येईल आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवून साधंबाधं चर्चा करून 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भात 100% निर्णय घेण्यात येईल.